ड्रीमलाइनर एअर इंडियाच्या या विमानाने आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळे देश गाठले असतील, मात्र आज या विमानाने लंडनला निघालेल्या शेकडो जणांचा प्रवास हा अखेरचा ठरला। या विमानात कोण कोण प्रवास करत होतं, किती क्रू मेंबर्स होते, अपघात झाला त्या विमानाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत, जाणून घेऊया। $230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सना घेऊन एअर इंडियाचं विमान अहमदाबादकडून लंडनकडे निघालं खरं, पण विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान खाली कोसळलं। ज्या विमानाचा अपघात झाला ते एअर इंडियाचं विमान कसं होतं ते पाहूया। एअर इंडियाचं AI-171 विमान अपघातग्रस्त। बोईंग 7878 ड्रीमलाइनर विमानाचा अपघात। विमानाचा नोंदणी क्रमांक VTANB। विमानाचं पहिलं उड्डाण 14 डिसेंबर 2013 रोजी। सेवेसाठी एअर इंडियाकडे जानेवारी 2014 मध्ये सुपूर्द। दरम्यानचे विमान कोसळलं ते बोईंग कंपनीचं ड्रीमलाइनर सिरीज मधलं विमान होतं। ड्रीमलाइनर विमानाची वैशिष्ट्य कोणती? कमी वजनाचे, धातूंपेक्षा हलक्या संमिश्र पदार्थानं बनलेलं विमान, लांब अंतरासाठी निर्माण केलेलं विमान, युरोप, आशिया आणि अमेरिकेला प्रवास करण्यासाठी योग्य विमान, कमी इंधन वापरून जास्त अंतर गाठलं जातं, एअर कंडिशनिंग, व्हिज्युअल मनोरंजन प्रणाली आणि कनेक्टिव्हिटी संदर्भात आधुनिक तंत्रज्ञान। विमानाचं तंत्रज्ञान अत्यंत प्रगत। विमानाचं उड्डाण 4 शक्तींवर आधारित, लिफ्ट, ड्रॅग, थ्रस्ट आणि वेट या 4 शक्तींवर आधारित विमान। उंची गाठण्यात पंखांची भूमिका महत्वाची। विमान पुढे जाण्यात इंजिन महत्वाचं ठरतं। 11 वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झालेल्या या विमानानं आज मात्र पायलटची साथ सोडली। या विमान उड्डाणाची जबाबदारी नेमकी कुणावर होती तेही जाणून घेऊया। कॅप्टन सुमित सबरवाल विमानाचे पायलट। सबरवाल यांना 8200 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव। को पायलट क्लाइव्ह कुंदर यांना 1100 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव। विमानाचं स्टीअरिंग हाती घेण्याचा मोठा अनुभव असलेल्या पायलट आणि को पायलटला वाटलंही नसेल की या विमानाचं हे त्यांचं शेवटचं सारथ्य असेल। पायलट सबरवाल यांनी विमानाच्या उड्डाणानंतर विमानात बिघाड झाल्याचा संदेश पाठवला होता, पण समोरून काही संदेश येण्याच्या आतच विमान कोसळलं। या विमानात 130 प्रवासी आणि पायलट, को पायलट व्यतिरिक्त 10 क्रू मेंबर्स होते। अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन केबिन एक्झिक्युटिव्ह 1, दीपक पाठक केबिन एक्झिक्युटिव्ह 2, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील, मनीषा थापा यांचा या क्रूमध्ये समावेश होता। क्रू मेंबर्समधील अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरेंच्या नातेवाईक असल्याचं समजतंय। दरम्यान या विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन, 7 पोर्तुगीज असे हे नागरिक प्रवास करत होते। लंडन प्रवासाला निघालेल्या या प्रवाशांना वाटलंही नसेल की आपल्या प्रवासाचा शेवट, की आपल्या नुसत्या याच नव्हे तर आयुष्याच्या प्रवासाचा शेवट एवढा भयानक असेल। त्या क्रू मेंबर्सनाही वाटलं नसेल की आपली ही शिफ्ट सर्वार्थानं शेवटची असेल। आधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज असलेलं हे विमान असं काही सेकंदात आपली साथ सोडेल असं पायलटनाही वाटलं नसेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।